मीडिया, प्रिंट मीडियाच्या सर्व पत्रकार बंधूंचं आम्ही स्वागत करतो। सर्वात पहिले मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आमच्या पूर्ण आंदोलनकर्त्यांच्या वतीने, माननीय बच्चूभाऊ यांच्या वतीने, की गेल्या 5 दिवसापासून ज्या पद्धतीने बच्चूभाऊ मंचावर उपाशी बसले आहे त्याच पद्धतीने आपण शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी आपल्या पद्धतीने जे प्रसार आणि प्रचाराचं काम करतात महाराष्ट्रभर आमचं आंदोलन आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवलं आहे, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद करतो। आणि सरकारने आंदोलनाची ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात दखल घेतली नाही। कदाचित सरकारला असं वाटलं असेल की गांधीगिरीच्या मार्गाने काही होणार नाही आणि 4-5 दिवसानंतर आंदोलन शमवण्यात आपल्याला यश येईल, पण सरकारचा गैरसमज होता आणि कालपासून आंदोलनाची तीव्रता, आंदोलनाचा वणवा पूर्ण महाराष्ट्रात पसरत आहे। आणि ज्या पद्धतीने ज्या मान्यवरांनी आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे त्या सर्वांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही आभार मानतो। आणि या ठिकाणी उद्यापासनं गांधीगिरी, बच्चूभाऊंनी आम्हाला वारंवार आवाहन केलं की शांततेच्या मार्गाने, अहिंसक मार्गाने आपल्याला आंदोलन करायचं आहे, पण सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा, आम्हाला बच्चूभाऊंचा जीव, बच्चूभाऊचे प्राण हे आमच्यासाठी महत्वाचं आहे। त्यामुळे आमचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांनी आम्ही असं ठरवलं की उद्यापासून आंदोलनाची रूपरेषा थोडी वेगळ्या पद्धतीने आपल्याला करायची आहे। त्यामुळे जास्त वेळ न घेता मी माननीय बल्लूभाऊ जवानदार यांना विनंती करतो की प्रदेश कार्याध्यक्ष या नात्याने त्यांनी महाराष्ट्रासाठी कशा पद्धतीने आंदोलन होणार आहे आणि आम्हाला कुठल्या भागातनं कसा संदेश येतोय, काय जनतेच्या भावना आहेत या संदर्भात आपली भूमिका या ठिकाणी माननीय बल्लूभाऊ जवानदार स्पष्ट करतील। 8 जून पासून बच्चूभाऊंनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली। आपण जर पाहिलं तर शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव, कामगार, मच्छीमार आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मागण्या घेऊन या सर्व रास्त मागण्या आहे आणि यातल्या बहुतेक त्यांनी वचननाम्यात आपल्या वचन दिलेल्या मागण्या आहेत। त्यांनी म्हटलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, दिव्यांगांना मानधन देऊ, परंतु आता त्यांना 7-8 महिने झाले तरी या सर्व गोष्टीचा विसर पडला आहे आणि म्हणून आम्ही बच्चूभाऊच्या नेतृत्वात हे उपोषणाचं हत्यार उपसलं होतं। परंतु हे सरकार एवढं दळभद्री आहे आणि संवेदनहीन आहे की साधी पालकमंत्री काल या अमरावती जिल्ह्यात होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस काल अकोला जिल्ह्यात होते, सदिच्छा भेट सुद्धा त्यांनी या मंडपाला दिली नाही। हे खरं तर निषेधार्थ आहे। आम्ही सर्व प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या या घटनेचा सर्व निषेध करतो। आपण जर पाहिलं आंदोलन पुढे चाललं आहे, परंतु आम्ही पाहिलं की ज्या पद्धतीनं आता त्यांनी दडपशाही सुरू केली, बच्चूभाऊंनी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन स्वीकारलं होतं, परंतु आता सर्वीकडे वातावरण संतप्त आहे। आमचा कार्यकर्ताच नाही, शेतकरी, शेतमजूर आणि कामगार सुद्धा आता आपल्या पद्धतीनं रस्त्यावर उतरायला सुरुवात केली। आपण काल पाहिलं की माननीय जरांगे पाटील इथे आले होते, माननीय रविकांतजी तुपकर इथे आले होते, आज संभाजी महाराज इथे आले होते। या सर्वांनी सांगितलं, आज रोहितदादा पवार आले होते, सर्वांनी सांगितलं की हा जो लढा आहे, हा लढा कोण्या एका पक्षाचा नाही आहे, शेतकरी कोण्या पक्षाचा किंवा जातीचा, धर्माचा असू शकत नाही। म्हणून बच्चूभाऊच्या या लढ्यात आम्ही संपूर्ण पक्ष, संघटना, आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरण्यास तयार आहे आणि म्हणून आम्ही आज निर्णय घेत आहे। बच्चूभाऊ तर उपोषणाच्या माध्यमातूनच आतापर्यंत, या क्षणापर्यंत उपोषण करावं याच भूमिकेवर आहे, पण आम्ही त्यांचं न ऐकता ज्या पद्धतीनं बच्चूभाऊची तब्येत आता बिघडत चालली आहे, कारण लढणारे नेते आता फार महाराष्ट्रात किंवा या भारतात राहिले नाही आहे आणि बच्चूभाऊ सारखा नेता जर आपल्या हातून जर कमी जास्त काही झालं तर हे आपल्याला परवडणार नाही आहे। म्हणून आम्ही आता उद्यापासून या आंदोलनाची दिशा बदलत आहे। हे रस्त्यावर उतरून आता आंदोलन होईल, त्यात मग हिंसकही होऊ शकतं, काही होऊ शकतं, रक्तपात होऊ शकतं। आम्ही 14 तारखेला आपल्या माध्यमातून सर्व विविध संघटना, जेवढ्या काही शेतकरी संघटना असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, जेवढ्या काही संघटना असतील त्या संघटनांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की 14 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला चक्काजाम करायचा आहे। रस्त्यावर एकही वाहन फिरता कामा नये, जेणेकरून शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि कामगारांचा आवाज बुलंद झाला पाहिजे। आणि आता हे जे आंदोलन आहे हे आरपारची लढाई आहे। हे काही आंदोलन फक्त बसाचं आणि काही करून उठून जाते याच्यासाठी नाही आहे। यापूर्वी बच्चूभाऊंनी नागरवाडीत 11 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं होतं, त्यात त्यांच्या किडनीवरही त्यावेळेस परिणाम पडला होता आणि त्यावेळेस बच्चूभाऊंचं वय कमी होतं
परंतु आज जर आपण वय पाहिलं तर आज बच्चूभाऊ 55 वर्षाचे आणि अशा परिस्थितीत आणखी जास्त दिवस उपोषण करणं मला वाटतं योग्य होणार नाही। आणि एकंदरीत कालपासून जे लोक इथं आले आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं पाठिंबा दर्शवून रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे, आम्ही आज पूर्ण ताकदीनं त्यांना सुद्धा आवाहन करतो, विनंती करतो की 14 तारखेला कोणत्याही परिस्थितीत सकाळपासून आपण संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम करावा, एवढीच सर्वांना नम्र विनंती करतो।